गुढीपाडव्यानंतर यात्रांचा हंगाम सुरू होतो। ग्रामीण भागातील या यात्रांमध्ये तमाशा हे मुख्य आकर्षण केंद्र असतं। मात्र गेल्या 4 वर्षात दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि 2014 मधील लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे तमाशांचा हंगाम वाया गेला। महाराष्ट्रात गेल्या 4 वर्षात जवळजवळ 250च्या आसपास तमाशा मंडळ कार्यरत होते। मात्र एकामागून एक अशी संकट आल्याने तमाशा फड चालवणे जिकिरीचे बनून बसलंय। यातून जवळपास 100 तमाशा मंडळे या 4 वर्षात बंद झाली आहेत। जिल्ह्यातील विटा हे शहर तमाशाचे केंद्र म्हणून ओळखले जाते आणि या ठिकाणी पाडव्याच्या आधी दरवर्षी सुमारे 35 ते 40 तमाशा फड सुपाऱ्या मिळतील या अपेक्षेने दाखल होत असतात। मात्र यंदा फक्त 10 ते 11 तमाशा मंडळांच्या राहुट्या उभ्या राहिल्यात। तर दुसरीकडे या ठिकाणी यात्रा कमिट्या मोठ्या प्रमाणात तमाशा ठरवण्यासाठी येत आहेत। मात्र अत्यंत कमी दराने तमाशाची मागणी करत असल्याने तमाशा चालकांना कमी दराने तमाशा करणे परवडत नाही। त्यामुळे दुष्काळात दरांचाही फटका बसतोय। एकूण परिस्थिती पाहता तमाशा फड चालवणे अत्यंत अवघड जात असल्याने असे मत चालकांनी व्यक्त केले। सरकारने मदत न केल्यास येत्या 4-5 वर्षात महाराष्ट्राची ही लोककला काळाच्या पडद्याआड जाणार अशी भीती व्यक्त करण्यात येते आहे। हा माझा एक छंद आणि व्यवसाय म्हणून मी कधी ह्याच्याकडे बघितलं नाही। लोककलेला प्राधान्य मिळलं पाहिजे, लोककला महाराष्ट्राची जिवंत राहिली पाहिजे आणि हा उद्देश ठेवून मी ह्या तमाशाचा व्यवसाय करत होतो। गेले सतत 3-4 वर्ष झालं पडत असलेला महाराष्ट्रामधील दुष्काळ, पाण्याची टंचाई, शेतकऱ्यांचा होत असलेला हाल आणि इतर अनेक समस्यांनी हे सतत 3 जिल्ह्यांना फटका बसत आहे। त्यामुळे यात्रा कमिटींची उत्सुकता पण कमी होती आणि वर्गणी पण होत नाही आणि तमाशाची मागणी असते पण तमाशाला दर मिळत नाही। मग आमचा दुष्काळ पडला आहे, आम्हाला एवढ्यातच द्या, तेवढ्यातच द्या। आम्ही आत्ता शेतकऱ्यांनी झाडावरून उतरायला लागलोय खाली, 2-2, 3-3 वेळा शेतकरी झाडावर चढून खाली उतरलं, गारपीट झाली, त्याच्यामुळे पिकाचं नुकसान झालं। अशी अनेक कारणं तमाशा व्यावसायिकांच्या पशी गावकऱ्यांचं गारण ते मांडत असतात। आम्ही आमचं गारण मांडायचं कुठं? आमच्या तमाशा व्यवसायाला कुठली बँक, पतसंस्था किंवा अशी कोण मदत करत नाही। जी मदत होती ती खाजगी सावकाराकडून मदत होत असल्यामुळं त्यांचं जास्तीची टक्केवारी आणि त्यांची परतफेड न झाल्यामुळं आपल्या जिल्ह्यातील कमीत कमी 10 ते 12 तमाशाचे फड बंद झाले। आता येणारे पुणे, बारामती, माळशिरस, फलटण ह्या भागातून जे तमाशाचे फड मी आणतो, दरवर्षी मी 2, 4, 5 तमाशे आणत होतो। ह्या वर्षी 10 तमाशाचे फड आणलेत। पण आता इथं नवीनच एक समस्या निर्माण झाल्या। आता महाराष्ट्रात सराफी व्यावसायिकांचा व्यवसाय बंद असल्यामुळं आणि खानापूर जिल्हा, सांगली जिल्हा हा गलाई बांधवांचा बालेकिल्ला, ह्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त देणगी देणारा वर्ग म्हणजे सराफी व्यवसाय आणि त्यांचा 1-1.5 महिना झाला संप चालू आहे। त्यामुळे बऱ्याचशाच गावामध्ये वर्गणीचा प्रॉब्लेम होते आणि मानधन त्यांचं गोळा होत नाही, वर्गणी गोळा होत नाही। त्यामुळं गेल्या वर्षी केलेल्या कार्यक्रमापेक्षा ह्या वर्षी तमाशाच्या सुपाऱ्यांना दर कमी मिळायला लागला आहे। आता आपली महाराष्ट्रातील लोककला जिवंत राहावी म्हणून आपल्या सरकारनं, आपल्या शासनानं हे मानधन लोककलेच्या तमाशा कलावंतांना किंवा फड मालकांना देऊन ही कला जिवंत राहावी, ह्यांना पुनर्जीवन मिळावं ही आमची इच्छा आहे आणि ह्याचा थोडा कुठंतरी विचार करावा अशी माझी इच्छा आहे। आणि तमाशा हा जिवंत राहिला पाहिजे, महाराष्ट्राची लोककला आहे। तुम्ही आता IPLचे सामन्यासाठी कोट्यावधीचा खर्च, पण तमाशासाठी काय नाही। 3 वर्षातनं एकदा मानधन देतात, ते पण ठराविक तमाशांना। मोठ्या फडांचा विचार केला जातो, छोट्या मोठ्या फडांचा कोण विचार करत नाही, ज्याच्यामध्ये साधारणतः एका फडामध्ये 50 ते 60 कलावंत असतात। 60 कलावंत 1 महिन्याची कला दाखवून त्यांचा 11 महिन्याचा उदरनिर्वाह या व्यवसायावरती चालतो। तर ह्या व्यवसायाचा कुठंतरी विचार होऊन आणि सतत पडत असलेल्या दुष्काळामुळं तमाशाच्या कलावंतांनी, फड मालकांनी करायचं तरी नक्की काय असा प्रश्न उद्भवत आहे। तर माझं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र शासनानं एकतर हा महाराष्ट्र राज्य हे पूर्णपणे दुष्काळग्रस्त